हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे न्यू मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे, असिस्टंट कमिशनर, म्युनिसिपल डेप्युटी सेक्रेटरी अँड असिस्टंट लॉ ऑफिसर यासाठी आपण एक ऍक्टची एमसीक्यू सिरीज स्टार्ट करत आहे, ज्याच्यामध्ये आपण जे ऍक्ट्स आहेत असिस्टंट कमिशनरला, म्युनिसिपल डेप्युटी सेक्रेटरी अँड असिस्टंट लॉ ऑफिसरला जे प्रोफेशनल नॉलेजचे जे कन्सेप्ट आहेत त्याची ही सिरीज आपण स्टार्ट करतोय. ठीक आहे. तर त्यासाठी आपण सगळ्यात पहिले एक्झामचा पॅटर्न बघून घेऊया की एक्झामचा पॅटर्न कसा राहणार आहे. तर बघा, एक्झामचा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये इथे जनरली आपल्याला 5 सेक्शन दिलेले आहे आणि 5 सेक्शन नुसार आपल्याला क्वेश्चन, त्याचे मार्क्स आणि त्याचा टोटल ड्युरेशन टाइम दिलेला आहे. तर बघा, सगळ्यात पहिला जो सब्जेक्ट आहे तो मराठीचा आहे. मराठीमध्ये 10 क्वेश्चन्स राहतील आणि त्याच्यासाठी 10 मार्क्स आपल्याला दिलेले आहेत. ठीक आहे. तसाच इंग्लिश जर बघितलं तर इंग्लिशमध्ये सुद्धा 10 मार्क्स 10 क्वेश्चन्स आहे आणि त्यासाठी 10 मार्क्स आहेत. तसंच थर्ड जे आहे ते जनरल नॉलेज आहे. जनरल नॉलेजचे 10 क्वेश्चन्स राहणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला 10 मार्क्स दिलेले आहे. तसाच इंटेलेक्चुअल टेस्ट मीन्स रिझनिंग मॅथ्स, त्यासाठी आपल्याला 10 क्वेश्चन्स आहे आणि 10 मार्क्स दिलेला आहे. आणि जो रिलेटेड टॉपिक्स आहे, रिलेटेड टॉपिक्स मीन्स इनडायरेक्टली प्रोफेशनल नॉलेज, त्याचा सिलेबस सुद्धा आपल्याला दिलेला आहे. तर त्याचे क्वेश्चन्स राहणार आहे 60 आणि त्याला मार्क्स सुद्धा किती आहेत? 60 आहेत. ठीक आहे. मीन्स असे 100 क्वेश्चन्स आणि 100 मार्क्स आणि त्याला टोटल ड्युरेशन दिलेलं आहे कंपोजिट 2 अवर्सचा. मीन्स 120 मिनिट्स मध्ये आपल्याला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. तर इथे आपल्याजवळ मोस्ट ऑफ द ज्या पीडीएफ्स आहे, मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज आणि रिलेटेड टॉपिक्सचे जे पीडीएफ आहे त्या सुद्धा अवेलेबल आहे. मी समोर तुम्हाला सांगणारच आहे. तर असा जो पॅटर्न आहे पेपरचा, इथं याच पॅटर्न मध्ये आपल्याला पूर्ण पेपर जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. तसंच बघा, मी मगाशी म्हटलं की तुम्हाला पीडीएफ आहेत आपल्याकडे, जसं डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट किंवा महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस डिसिप्लिन अँड अपील, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट, त्याच्यानंतर ट्री प्रोटेक्शन ऍक्ट, राईट टू पब्लिक सर्व्हिस, म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन आणि मराठी व्याकरण, तसंच इंग्लिश ग्रामर सुद्धा. या सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये. ठीक आहे. तर ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही पीडीएफ परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट नोट्स मीन्स थेरी प्लस एमसीक्यूज दिलेले आहेत, जेणेकरून तुमचे एक्झाम मध्ये जो प्रोफेशनल नॉलेज आहे मीन्स रिलेटेड टॉपिकचा जो कन्सेप्ट आहे तो पूर्ण याच्यामध्ये कव्हर होईल. टोटल 9 ऍक्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहे, मराठी आणि इंग्लिश ग्रामर सुद्धा. ठीक आहे. तर व्हॉट्सअप नंबर आपला दिलेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही डेमो सुद्धा बघू शकता आणि पीडीएफ जर परचेस करायचे असेल तर पीडीएफ सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. तसंच आपण इथे आज तर आजचा जो कन्सेप्ट आहे तो आहे ऍक्ट नंबर 1, जो आहे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस जनरल कंडिशन ऑफ सर्व्हिसेस रूल 1981 चा. ठीक आहे. तर याचे जे आहेत ते थोडेफार आपण एमसीक्यूज इथे कव्हर करणार आहे, कारण की जर आपण पूर्ण जर इथे करायला गेलं तर एक पूर्ण वीक चालला जातो आपला. त्यासाठी मी सगळ्या ऍक्टचे काही क्वेश्चन्स तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून जे तुम्हाला एक्झाम्स मध्ये कामात येते. ठीक आहे. तर आजचा जो टॉपिक आहे जनरल महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस अँड रूल्स 1981 चे आपण एमसीक्यूज. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की इथे जे 9 ऍक्ट्स आहेत ते सगळेच ऍक्ट्स आपण इथे कव्हर करणार आहेत. ठीक आहे. आणि व्हिडिओला एक लाईक पण करा, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच कंटिन्यू व्हिडिओ टिल एक्झाम पर्यंत बनवत राहू. तर चला स्टार्ट करूया इथे आपण एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस जनरल कंडिशन ऑफ सर्व्हिसेस रूल 1981 अप्लाय प्रायमरी. बघा, बिकॉज ऑफ. तर बघा, महाराष्ट्र नागरी सेवा सामान्य सेवा अटी नियम 1981 लागू होतात कारण. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, दे आर एक्झिक्युटिव्ह इन्स्ट्रक्शन. सेकंड, they are contractual term. Third, they are statutory rule under the article 309. And fourth, they are departmental guidelines. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, दे आर स्टॅच्युटरी रूल अंडर आर्टिकल 309. बिकॉज ते संविधानाच्या अनुच्छेद 309 अंतर्गत तयार केलेले वैज्ञानिक नियम आहेत. बिकॉज these रूल आर स्टॅच्युटरी इन नेचर, फॉर्म अंडर द प्रोव्हिजन टू आर्टिकल 309 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ओके. Next, second, under the 1981 rule, a temporary government servant is included in the definition of government servant because of. ठीक आहे. 1981 नियमानुसार तात्पुरता शासकीय कर्मचारी मीन्स गव्हर्नमेंट सर्वंट मध्ये समाविष्ट केला जातो कारण. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, टेम्पररी सर्व्हिस इक्वल परमनंट सर्व्हिस.
Second, Rule 2 includes all persons serving under the state. Third, Article 311 mandate inclusion. And fourth, temporary servant hold line. The correct answer is second. Rule 2 includes all person serving under the state. Rule 2 मध्ये राज्याखाली सेवा करणाऱ्या सर्व व्यक्तीचा समावेश आहे. Because Rule 2 expressly include all person serving under the state government, whether temporary or permanently, within the definition of government servant. तसंच बघा, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस जनरल कंडिशन ऑफ सर्व्हिस रूल 1981 ची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये टोटल 52 सेक्शन्स थेअरी प्लस एमसीक्यूज 200 प्लस एमसीक्यूज कव्हर केलेले आहे. तर ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये अवेलेबल आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड. अ गव्हर्नमेंट सर्वंट एक्वायर लाईन ऑन पोस्ट ओनली वेन. शासकीय कर्मचारी केव्हा पदावर लियन प्राप्त करतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट अपॉइंटमेंट ऑन प्रोबेशन, सेकंड टेम्पररी पोस्टेड, थर्ड सबसिक्वेंटली अपॉइंटेड, अँड फोर्थ ड्रॉइंग रेग्युलर पे. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सबसिक्वेंटली अपॉइंटेड. मूलतः मीन्स सबस्टँटिव्हली अपॉइंटेड मीन्स मूलतः नियुक्ती झाल्यावर. बिकॉज अंडर रूल 3 लीन अराइज ओनली substantive appointment to the permanent post. Temporary or officiating appointed do not confer lion. Next, fourth, which situation does not suspend or terminate lien under the rule? खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत लियन निलंबित किंवा समाप्त करत नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट परमनंट ॲब्झॉर्प्शन इन अनदर क्रेड, सेकंड सबस्टँटिव्ह अपॉइंटमेंट एल्सवेअर, थर्ड ऑफिशिएटिंग प्रमोशन, अँड फोर्थ कन्फर्मेशन इन अनदर सर्व्हिस. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड ऑफिशिएटिंग प्रमोशन. ठीक आहे, तात्पुरती पदोन्नती. बिकॉज रूल 3 make it clear that officiating or temporary promotion does not affect lien. Only substantive appointed to another post impact lien. Okay. Next, fifth, a government servant under suspension continue to govern by service rule because. निलंबनाखालील शासकीय कर्मचारी सेवा नियमांच्या अधीन राहतो कारण. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सस्पेन्शन इक्वल पनिशमेंट, सेकंड सर्व्हिस रिलेशनशिप कंटिन्यू, थर्ड सॅलरी कंटिन्यू, अँड फोर्थ सस्पेन्शन इज लीव्ह. तर करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड सर्व्हिस रिलेशनशिप कंटिन्यू. नियोक्ता कर्मचारी संबंध कायम राहतो. बिकॉज रूल 4 प्रोव्हिजन दॅट सस्पेन्शन डज नॉट सर्व द एम्प्लॉयर employee relationship, so service rule continue to apply. Next, 6, subsistence allowance during suspension is payable mainly because. निलंबन काळात निर्वाह भत्ता सबसिस्टन्स अलाउन्स देण्याचे मुख्य कारण काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इट इज अ रिवॉर्ड, सेकंड सस्पेन्शन इज मायनर पेनॉल्टी, थर्ड सर्व्हिस कंटिन्यू, अँड फोर्थ इट इज डिस्क्रेशनरी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सर्व्हिस कंटिन्यू. सेवा सुरू असते. बिकॉज सिन्स द गव्हर्नमेंट सर्वंट्स कंटिन्यू इन सर्व्हिस ड्युरिंग सस्पेन्शन, पेमेंट ऑफ सबसिस्टन्स अलाउन्स इज मॅन्डेटरी अंडर द रूल 4. नेक्स्ट 7, रेजिग्नेशन ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट बिकम इफेक्टिव्ह ओनली वेन. शासकीय कर्मचाऱ्याचा राजीनामा केव्हा प्रभावी होतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट एक्सेप्टेड बाय कॉम्पिटंट ऑथॉरिटी, सेकंड नोटीस पिरियड एक्सपायर, थर्ड सबमिटेड, अँड फोर्थ रेकॉर्डेड इन सर्व्हिस बुक. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट एक्सेप्टेड बाय कॉम्पिटंट ऑथॉरिटी. सक्षम प्राधिकाऱ्याचे स्वीकारल्यावर. बिकॉज रूल 5 स्टेट दॅट resignation take effect only after acceptance by the competent authority. Next, 8, resignation tendered during pending disciplinary proceeding. शिस्तभंगाची कारवाई सुरू असताना दिलेला राजीनामा. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मस्ट बी एक्सेप्टेड, सेकंड मस्ट बी रिजेक्टेड, थर्ड इज सब्जेक्ट टू ऑथॉरिटी डिस्क्रिशन, अँड फोर्थ ऑटोमॅटिकली क्लोज प्रोसिडिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इज सब्जेक्ट टू ऑथॉरिटी डिस्क्रेशन. ठीक आहे, प्राधिकाराच्या विवेकाधीन असतो. बिकॉज रूल 5 गिव्स द कॉम्पिटंट ऑथॉरिटी डिस्क्रेशन टू एक्सेप्ट और रिफ्यूज रेजिग्नेशन एस्पेशली व्हेन डिसिप्लिनरी प्रोसिडिंग आर पेंडिंग. नेक्स्ट 9, ट्रान्सफर ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट इज लीगली रिगार्डेड ॲज. ठीक आहे,
शासकीय कर्मचाऱ्याची बदली कायदेशीर दृष्ट्या कशाप्रमाणे मानली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पनिशमेंट, इन्सिडन्स ऑफ सर्व्हिस, व्हायोलेशन ऑफ राईट्स अँड कंपल्सरी रिटायरमेंट. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड इन्सिडन्स ऑफ सर्व्हिस, सेवेचा एक भाग, बिकॉज रूल 3 ट्रीट्स ट्रान्सफर ॲज अ नॉमिनल इन्सिडेंट ऑफ सर्व्हिस अँड नॉट ॲज अ पनिशमेंट. नेक्स्ट 10th, विच स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग ट्रान्सफर? बदलीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिक्वायर एम्प्लॉय कन्सेंट, सेकंड इज ज्युडिशियली कंट्रोल्ड, थर्ड इज नॉर्मल कंडिशन ऑफ सर्व्हिस अँड फोर्थ इट डिसिप्लिनरी ऍक्शन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इज नॉर्मल कंडिशन ऑफ सर्व्हिस, सेवेची सामान्य अट आहे, बिकॉज अंडर रूल 6 ट्रान्सफर इज नॉर्मल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंडिशन ऑफ सर्व्हिस carried out in public interest. Next 11th, termination of temporary government servant by notice is. तात्पुरत्या शासकीय कर्मचाऱ्याची नोटीस देऊन सेवा समाप्ती. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑलवेज पनिशेटिव्ह, इलिगल विदाउट एन्क्वायरी, थर्ड इक्वल टू डिसमिसल अँड फोर्थ व्हॅलिड अंडर रूल. तो करेक्ट आन्सर आहे फोर्थ व्हॅलिड अंडर रूल, नियमानुसार वैध असते, बिकॉज रूल 7 ऑफ द 1981 rule permit termination of temporary government servant by giving prescribed notice. Next 12, such termination does not amount to dismissal because. अशी सेवा समाप्ती बडतर्फी मानली जात नाही कारण. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एन्क्वायरी नॉट हेल्ड, सेकंड रूल परमिटेड, थर्ड इट इज ऑटोमॅटिक अँड फोर्थ एम्प्लॉई ॲग्रीज. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड रूल परमिटेड, नियमांनी ते परवानगी दिलेली आहे, बिकॉज रूल 7 क्लिअरली डिस्टिंग्विश टर्मिनेशन ऑफ टेम्पररी सर्व्हिस from dismissal or removal since it is authorized by statutory rule under article 309. It does not amount to dismissal. Okay, next 13, engaging in private trade without permission violates. परवानगी शिवाय खाजगी व्यापार करणे कशाचे उल्लंघन आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फायनान्शियल रूल, सेकंड रिक्रुटमेंट रूल, थर्ड जनरल कंडिशन सर्व्हिस अँड फोर्थ पेन्शन रूल. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड जनरल सर्व्हिस कंडिशन, सामान्य सेवा अटी, बिकॉज रूल 8 प्रोहिबिट अ गव्हर्नमेंट सर्वंट फ्रॉम एंगेजिंग इन ट्रेड और बिझनेस विदाउट प्रायर परमिशन. This restriction is enforceable as the condition of service under article 309. Next 14, misuse of official position for personal benefit primary violates. स्वतःच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर केल्यास मुख्यत्वे कशाचे उल्लंघन होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सर्व्हिस डिसिप्लिन, सेकंड फायनान्शियल प्रॉपर्टी, सेकंड क्रिमिनल लॉ अँड फोर्थ कॉन्ट्रॅक्ट लॉ. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट सर्व्हिस डिसिप्लिन, सेवा शिस्त, बिकॉज रूल 9 ट्रीट मिसयूज ऑफ ऑफिशियल पोझिशन as a breach of service discipline and integrity, which are core obligation under statutory service rule framed as article 309. Next 15, foreign service means service. Foreign service म्हणजे कोणती सेवा? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट आउटसाइड इंडिया, सेकंड अंडर सेंट्रल गव्हर्नमेंट, थर्ड अंडर नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉयर विथ कन्सेंट अँड फोर्थ अंडर एनी लोकल ऑथॉरिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड अंडर नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉयर विथ कन्सेंट, शासनाच्या संमतीने बिगर शासकीय नियोक्ताखाली, बिकॉज रूल 10 डिफाइन फॉरेन सर्व्हिस ॲज अ सर्व्हिस अंडर नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉय टेकन विथ द कन्सेंट ऑफ द गव्हर्नमेंट ॲज अ ऑथराइज्ड बाय आर्टिकल 309. नेक्स्ट 16, ड्युरिंग फॉरेन सर्व्हिस अ गव्हर्नमेंट सर्वंट रिटेन. फॉरेन सर्व्हिस दरम्यान शासकीय कर्मचारी काय कायम ठेवतो? तर बघा ऑप्शन आहे नो लियन, ओनली पे प्रोटेक्शन, ओनली पेन्शन राईट अँड फोर सर्व्हिस स्टेटस अँड लियन. तो करेक्ट आन्सर आहे फोर सर्व्हिस स्टेटस अँड लियन, बिकॉज रूल 10 provide that government servant continue to retain service status and lien on the post during foreign service. Next 17, पे फिक्सेशन ऑन रिएम्प्लॉयमेंट आफ्टर रेजिग्नेशन इज गव्हर्न बाय. राजीनाम्यानंतर पुनर्वृत्ती झाल्यास वेतन निश्चित कशावर आधारित असते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एम्प्लॉई चॉईस, लास्ट ड्रॉन पे, रिलेव्हंट रूल्स अँड ऑर्डर अँड मिनिमम स्केल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड
रिलेव्हंट रूल्स अँड ऑर्डर, संबंधित नियम व शासनादेश. बिकॉज रूल 11 स्टेट दॅट pay fixation on re-employment is government strictly applicable service rule and government order issued under the article 309. तसंच बघा महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस डिसिप्लिन अँड अपील रूल 1979 ची सुद्धा पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 18 मेडिकल फिटनेस इज प्रायमरी रिक्वायर्ड ऍड, वैद्यकीय तंदुरुस्ती प्रामुख्याने केव्हा आवश्यक असते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रमोशन, इनिशियल अपॉइंटमेंट, कन्फर्मेशन, रिटायरमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इनिशियल अपॉइंटेड, प्रारंभिक नियुक्तीवेळी. बिकॉज रूल 12 मॅन्डेट medical fitness at the time of initial appointment to ensure suitability for government service. Next 19 government property entrusted to a servant shall be used, कर्मचाऱ्याकडे सपूर्त केलेली शासकीय मालमत्ता कशी वापरावी? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फॉर एनी पर्पज, सेकंड विथ ओरल परमिशन, थर्ड स्ट्रिक्टली फॉर ऑफिशियल पर्पज अँड फोर्थ फॉर ऑफिस अँड होम. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्ट्रिक्टली फॉर ऑफिशियल पर्पज, फक्त अधिकृत कामासाठी. बिकॉज रूल 3 रिक्वायर गव्हर्नमेंट प्रॉपर्टी टू बी यूज स्ट्रिक्टली फॉर ऑफिशियल पर्पज as a part of service discipline under article 309 based. Next 20 a temporary government servant enjoy, तात्पुरता शासकीय कर्मचारी कोणते संरक्षण उपभोगतो? बघा ऑप्शन आहे नो प्रोटेक्शन, फुल प्रोटेक्शन, ज्युडिकल प्रोटेक्शन ओनली अँड लिमिटेड प्रोटेक्शन. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ लिमिटेड प्रोटेक्शन, मर्यादित संरक्षण. बिकॉज Rule 14 provide that temporary government servant enjoy limited protection under statutory service rule framed under the article 309. Next 21 power to relax any provision of the rule vests with, नियमातील कोणतीही तरतूद शिथिल करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट हेड ऑफ डिपार्टमेंट, अपॉइंटिंग ऑथॉरिटी, स्टेट गव्हर्नमेंट, ट्रिब्युनल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्टेट गव्हर्नमेंट, राज्य शासन. बिकॉज रूल 15 ऑफ द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस जनरल कंडिशन ऑफ सर्व्हिसेस रूल 1981 expressly waives the power to relax any provision of the rule in the state government. Next 12 administrative instruction issued under this rule, या नियमाखाली जारी केलेल्या प्रशासकीय सूचकांचे स्वरूप. बघा ऑप्शन आहे फर्स्ट सप्लिमेंट रूल, अमेंड रूल, ओव्हरराइड रूल अँड नलिफाय रूल. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सप्लिमेंट रूल, नियमांक पूरक ठरवतात. बिकॉज रूल 16 provide that administrative instruction may supplement statutory rules but cannot override or amend rule formed under the article 309. Next 23 if general rule conflict with special service rule priority is given to, सामान्य नियम आणि विशेष सेवा नियम यात संघर्ष झाल्यास प्राधान्य कोणाला दिले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट जनरल रूल, अर्लियर रूल्स, स्पेशल रूल्स, एक्झिक्युटिव्ह ऑर्डर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्पेशल रूल, विशेष सेवा नियम. बिकॉज रूल 1 क्लॅरिफाइज दॅट वेअर स्पेशल सर्व्हिस रूल एक्झिस्ट दे प्रिवेल ओव्हर जनरल रूल. धिस प्रिन्सिपल इज वेल रिकग्नाइज इन सर्व्हिस ज्युरी प्रोसिजर अंडर द आर्टिकल 309. Next 24 which constitutional provision gives statutory force to this rule, या नियमांना वैज्ञानिक स्वरूप कोणत्या घटनात्मक तरतुदीमुळे मिळते? बघा ऑप्शन आहे आर्टिकल 14, आर्टिकल 16, आर्टिकल 311 अँड आर्टिकल 309. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ आर्टिकल 309. बिकॉज these rules are formed under the provision to article 309 of the constitution which grant them statutory force. Next 25 the core objective of 1981 rule is to ensure, 1981 नियमांचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऍब्सोल्यूट एम्प्लॉई फ्रीडम, सेकंड कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉयमेंट, थर्ड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिप्लिन विथ सर्व्हिस सिक्युरिटी अँड फोर्थ ज्युडिशियल डॉमियन्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिप्लिन विथ सर्व्हिस सिक्युरिटी, सेवा सुरक्षा राखत प्रशासकीय शिस्त. बिकॉज the rule 1981 aim to balance administrative control and discipline with protection of service condition and security as a invest under the article 309.
ठीक आहे. तसंच बघा सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इंग्लिश, मराठी लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. ज्यांना पण हवे असेल त्या परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.